अरे बाबा सॉरी, थँक्यू ओके. सॉरी धन्यवाद, सॉरी, खूप माझ्याकडून काय cooperate चूक केलं. झाली असेल तर नाही sorry. नाही, धन्यवाद बघ, धन्यवाद धन्यवाद. 100 किती घेतले? तर मग मी जी ईस्ट बाजूला, आता माझी बाजू पश्चिम बाजूला माझं तोंड आहे. आता मी तोंड केलं पूर्वेकडे, म्हणजे मी पाठची बाजूला वेस्ट, ह्याला बोलतात होका यंत्र. आता मंडळी ही आहे बोटीची मशीन, 4 स्ट्रोक ना रे. हे किती लांब आहे, झालेलं आहे, खूप जबरदस्त. सो नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा ओमकार आगरकर, सिंगर ओमकार आगरकर हे आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक, इंस्टाग्राम या सर्व चॅनल्सवर सर्व माझ्या चाहत्यांचं आणि मला फॉलो करणाऱ्या, मला सबस्क्राईब करणाऱ्या माझ्या सर्व माझ्या फॅमिलीतल्या सभासदांचं, तसेच माझे व्हिडिओ बघणाऱ्या ते सुद्धा माझ्या फॅमिली आहेत, त्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. आजचा ब्लॉग हा थोडा खास असणार आहे. आज आपण म्हणजे मी खरं तर स्ट्रगल आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे. नाईट शिफ्ट केली, नाईट शिफ्ट करून आता आमच्या भाऊंची 4 व्हीलर आहे राहिलोवाडी, तर ती घेऊन मी चाललो आहे आता CSTला. आम्ही कोळी लोक आहे आणि त्यांनी एक बोट घेतलेली आहे, सो त्या बोटीचं जे इंजिन आहे ते तिकडे CSTला आहे, ते आम्ही आणायला चाललो आहे. तर आता आम्ही रोडवरून जे काय असेल ते तुम्हाला दाखवत जाईन, आणि इंजिन कशा प्रकारची आहे. बोट मला दाखवता येणार नाही कारण बोट आहे गावी, तर तुम्हाला इंजिन नक्की दाखवेन बोटीचं कसं असतं काय आहे ते. आणि एक स्पेशल पण आहे, आणखीन एक गाणंसुद्धा रचलं आहे मी, ते संध्याकाळी शक्यतो आपल्या चॅनलला अपलोड होईल, सर्वांनी आवर्जून पहा. ते गाणं काय आहे, कशावर आधारित आहे, ते सर्व मी सांगेन. तुर्तास आपण आता जिकडे चाललो आहे CSTला, तिकडे आपण तुम्हाला सगळं दाखवेन. आता आमच्या दिव्याचा रोड बघा, हा आहे दिव्याचा रोड, म्हणजे ती नॅशनल हायस्कूल आहे त्याच्या तिकडचा आतून जो गणेशनगरला बाहेर पडतो, गणेशनगरला म्हणजे आपल्या ग्लोबल हायस्कूलच्या तिथे बाहेर पडतो, तो हा रोड आहे. आणि आता मी जवळूनच तिकडून आता नॅशनल हायस्कूलकडून जाणार आहे स्टेशनकडे. खूप खतरनाक रोड. ॲज युजल नेहमीप्रमाणे शिलफाट्याला आपल्याला भेटली ट्रॅफिक. निघालेलो तर लवकर, पोचू की नाहीची गॅरंटी नव्हती, पण ठीक आहे लवकर निघाले ट्रॅफिक, आणि बघता बघता पोचलो आम्ही. जो फ्रीवेचा टनल आहे, जो वडाला आहे, तो डायरेक्ट तिकडे वडाच्या तिकडे निघतो चेंबूरला स्टार्ट होऊन. त्या टनलमध्ये आम्ही एंट्री केली. ॲक्च्युली टनलमध्ये गेल्यानंतर खूप एक चांगला अनुभव येत होता. ड्रायव्हिंग करताना थोडंसं स्लोच ड्रायव्हिंग करावी लागते टनलमध्ये. तिकडे गेल्यानंतर एक वेगळा अनुभव येतो. ॲक्च्युली प्रत्येक टनलमध्ये एक वेगळाच अनुभव येतो. टनलमधून जसेच आम्ही बाहेर पडलो तसे पुढे आम्हाला थोडीशी ट्रॅफिक भेटली हलकी हलकी, पण ट्रॅफिकमधून लगेच तिकडून ट्रॅफिकमधून निघालो आणि पोचलो आपल्या मस्जिद. सो नमस्कार, आता आम्ही आलो इथे मस्जिद बंदरला, आणि मस्जिद बंदरला इकडे आमची सगळी कोळी लोकांची जाळी भेटतात आणि रॉड वगैरे, फिशिंग रॉड आणि भरपूर काय काय सामान, तर ते एक एक दाखवतो तुम्हाला मी. हे आहेत फिशिंग रॉड, म्हणजे त्याच्या क्वालिटीवर होते, वजनावर वगैरे. 500पासून अगदी फिशिंग रॉड चालू होते. 700मध्ये तर फिशिंग रॉड विथ ती मशीन ती दिसते ती पण होती 700 रुपयाच्या ह्या रॉडला. आणि जर महागडे म्हणजे जवळजवळ ह्या मशीन ज्या आहेत त्या 1000-1200पासून स्टार्ट. इथे जे फिशिंग रॉड होते हे वाले, हे महागडे होते थोडेसे, म्हणजे 1500पर्यंत, जे 25 किलोचं वजन पण सहज पेलू शकतात. आणि ह्या ज्या मशीन होत्या त्या वेगळ्या सेपरेट घ्यायला लागायच्या, म्हणजे ते टोटल अराऊंड राहिलं. हे रेडीमेड तुम्हाला जे किडे वगैरे काय गळ लावायचं असेल तर रेडीमेड होतं सगळं. इथे सुद्धा तुम्हाला मोठ्या माशांसाठी रेडीमेड आर्टिफिशियल ते कोलंबी वगैरे आपण जे लावतो ते होते. तिथून थोडंसं आम्ही पुढे गेलो ना, आम्हाला रेडीमेड पगवल्या भेटल्या. आता पगवली म्हणजे आपण चिंबोरी पकडायला जी जाळी वापरतो ती, त्याला म्हणतात पगवली. कोण पगवली म्हणतं किंवा आमच्याकडे पगवलीच म्हणतात. हा पाग जो बोलतो आपण, पाग टाकतो, त्या हा इथे पाग होता, त्याची गुले वगैरे टाकलेली होती. अशा सर्व प्रकारचं इथे साहित्य होतं. कंडाल म्हणतात, ती कंडालसुद्धा इकडे होती. हे बघा, हे गळ आहेत, गळ छोट्या साईजचे, मोठ्या साईजचे गळ, म्हणजे होलसेलमध्ये सगळं इकडे भेटते. हे कंडाल आहेत तिकडे.
हाफवेजचे खंडाल होते आणि खूप मजा येत होती बघायला. म्हणजे ते लहानपणीचे सगळे दिवस आठवत होते की आम्ही सगळं साहित्य करून मच्छी पकडायला जायचो. छोटी जाळी वगैरे सगळं इथे होतं आणि सगळं ते एक्सप्लोर करताना मजा येत होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला कोळी लोकांची जी वस्त्र आहे लंगोट आमची ती आम्हाला आम्हाला तर लंगोटांत आम्ही घेतो. बाकी ठिकाणी नाव आहेत वेगवेगळ्या ह्याच्यात लंगोटे तिथे आम्हाला दिसले. खूप मस्त भारी मजा आली. हे जे आहे त्याला अँकर बोलतात आणि नांगर पण बोलतात. हे नांगर वजनावर तिथे मिळत होते आणि 7 किलोचे आम्ही घेतले. 7 किलोचे जवळजवळ 13 की 8-10 पीस घेतले. ते एवढे कशासाठी तर एक नांगर जो आहे तो फक्त आपल्या बोटीसाठी. हा बघा हा जवळजवळ 7 किलोचा भरत होता. एक नांगर होता तो बोटीसाठी आणि बाकी सगळे आपल्या त्या जाळ्यासाठी. हे बघा सगळं बोटीचं साहित्य आहे. हे सगळं टोटल आहे. नाव वगैरे काय माहिती नाही. हा एक लिव्हर इतकं ते मला माहिती होतं. हा लिव्हर आहे. मी त्यांना विचारलं पण हे लिव्हर आहे तो फक्त गाडी म्हणजे बोटीचा. आणि हे सगळं हे साहित्य होते. त्यात दोर वगैरे खेचायचं वगैरे आणि सगळी छोटी छोटी साहित्य होती. काही एवढे हे माहिती नाही. सगळे अँगल कट वगैरे मध्ये मालच कडक आणि छोटे छोटे साहित्य होते सगळे. दाखवते. सगळ्यात महत्वाचं इथे मिळालं होका यंत्र. हे होका यंत्र मी बघितलं. कंपास. आता तुम्हाला एक दाखवते मी. आता मी जरी फिरलो आता माझ्या पाठच्या साईड ही नॉर्थ साईड आहे राईट. आता मी असं फिरलो तर ती नॉर्थ साईड तिकडे होणार. मग मी जी ईस्ट बाजूला आता माझी बाजू पश्चिम बाजूला माझं तोंड आहे. आता मी तोंड केलं पूर्वेकडे म्हणजे मी पाठची बाजूला वेस्ट. ह्याला बोलतात होका यंत्र. अच्छा ही नेव्हिगेशन लाईट आहे. इंडिकेशन लाईट नेव्हिगेशन लाईट सगळं बोटीवरचं आहे. हा हे GPS बोटीत लावणारे GPS. नमस्कार मंडळी. आता आपली सगळी कोळ्यांची जाळी वगैरे घेऊन झालेली आहेत आणि आता निघालो आम्ही. सगळं गाडीत सामान लोड केलं आहे. हा सिमेंट चाळचा जो एरिया आहे तिथे आता काय कुठली पार्किंग आहे तर ती ही गव्हर्नमेंट पार्किंग आहे ही खाजगी पार्किंग आहे. तिथं पावतीवर कळेल आपल्याला. एक काका आहेत त्या काकांच्या ऑफिसला आपण चाललो आहे. गाडी लावायला पहिल्यांदा आता जागा नव्हती. आम्ही पार्किंग विचारली. एका माणसाला विचारलं तर तो म्हणतोय की इथे पार्किंगला लावा पण पोलीस लोक आल्यावर फाईन मारतील असं त्यांनी उत्तर. त्याचीसुद्धा रेकॉर्ड आहे त्याचं पण आपल्याकडे. आता काकांची पावती कोणती पावती आहे लिगलाइज आहे की नाही ते पण आपण व्हेरिफिकेशन करू त्या गोष्टीचं. ओके. छोटासा गैरसमज झालेला मंडळी. काय नव्हतं. इथे आपल्या एरियात इकडे राजूबाई म्हणून आहेत. त्यांच्या अंडरखाली आपली गाडी होती. त्यांची काय आमची ओळख नाही पण त्यांनी चांगल्या प्रकारे समजवलं आणि एक चांगला प्रतिसाद दिला. थोडंसं वेगळं वाटलेलं पण माणूस चांगले आहेत. धन्यवाद काका. काय चुकलं असेल सॉरी. थँक्यू ओके धन्यवाद. खूप धन्यवाद. धन्यवाद. किती घेतले अरे जाऊ दे 100 दिले भरपूर. 50-100 ठीक आहे. हा गैरसमज झालेला निव्वळ त्या बेवड्यांमुळे गैरसमज झाला बाकी काय नाही. ठीक आहे धन्यवाद काका. चलो चलो सो गाइस थोडासा गैरसमज होता बट ठीक आहे. हा खूप रस्ताच बघा तुम्ही कसा आहे. खूप कंजेस्टेड आणि हे एवढे मोठे मोठे ट्रक इथून येत असतात त्यामुळे इथे ट्रॅफिकचा खूपच इश्यू आहे आणि पार्किंगचा खूप इश्यू आहे. आणि तिथे आम्ही जवळजवळ 3-4 तास गाडी पार्किंगला लावली आणि ती नेली. त्यामुळे तेवढे तर बनत आहे. मंडळी ही आहे बोटीची मशीन. 4 स्ट्रोक ना रे. 4 स्ट्रोक. किती लांब आहे आणि पाठी सगळा सामान भरलेलं आहे. सुझुकी 4 स्ट्रोक म्हणजे बोट किती हे आहे 6 फीट 6 बाय 24 23 फीट एवढी मोठी आणि तिला ही बोट आहे. तर आता बोटीचं इंजिन घेतलं आहे. बोट मी काय बघितली नाही पण आता गिरीशच्या बोटमध्ये एक दिवशी तरी आम्ही गावी जाणार. नक्की म्हणजे पाऊस होऊन जाऊ द्या ना. पाऊस झाल्यानंतर गावी आम्ही नक्की जाणार बोटीत फिरायला. आता ही भाऊनी घेतले मच्छीमारीसाठी सगळं जाळं वगैरे सगळं घेतलं आहे आणि आणखी काय भरपूर काय घेतलं ना आपण. हो जाळी अँकर्स आणि खूपसे असे बोटीसाठी लागणारे वस्तू आपण घेतलेले आहेत. सगळं घेतलं आहे आणि आता बघूया जेव्हा कधी गावी जायचं प्लॅन झालं खास करून बोटीत
फिरायचं, तर त्यावेळेचा नक्की ब्लॉग टाकेन आणि तुम्हाला नक्की दाखवेन. त्यावेळी गिरीश नक्की सोबत असेल. आता आम्ही गावी गेलेलो, पण त्यावेळेला ब्लॉग काय बनवला नाही, त्यावेळी मूड नव्हता आणि मी माझे बरेचसे ब्लॉग बंद होते. त्यामुळे तुमच्यासाठी मी रिक्षा घेतली ते सांगितलं आणि आत्तापासून तुमच्यासाठी पुन्हा माझे कार्यक्रम जिथे जिथे असतील, शक्तितुऱ्याचे भजनाचा कार्यक्रम असेल, ऑर्केस्ट्रा असेल किंवा मंगलाष्टकांचा कार्यक्रम असेल, तेवढे प्रत्येक ब्लॉग आता तुमच्यासाठी टाकणार आहे. त्यामुळे आवर्जून नक्की बघा. तुम्ही शेअर करा लोकांपर्यंत, तुम्हाला आवडले तर, आणि तुम्हाला नक्की आवडतील. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून मला प्रतिसाद मिळेल आणि मी तुमच्यासाठी नवनवीन ब्लॉग घेऊन येऊ शकतो. धन्यवाद.